कोरोनाच्या लसीचा दाबून ठेवलेलं सत्य उघडकीस आलं. आता ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे त्यांच्यासाठी एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. कोरोनाची लस घेतलेल्या लोकांची झोप उडवणारी गुपित बातमी समोर आली. कोरोना लसीचं काळं सत्य जे आजपर्यंत दाबून ठेवलं होतं, जे अचानक उघड झालं. आणि जे ऐकल्यानंतर ज्या लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे ते लोक आता अत्यंत घाबरू लागले आहेत. तुम्ही जर कोरोना लसीचा 1 डोस घेतला असेल किंवा 2 डोस घेतला असेल किंवा बूस्टर डोस म्हणजे 3रा डोस घेतला असेल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. जेव्हा कोरोना आला होता तेव्हा भारतात प्रत्येकाने कोरोनाची लस घेणं हे बंधनकारक केलं होतं. सगळ्यांनी लस घेतली त्यावेळेस ती सुरक्षित आहे की नाही यावर प्रचंड टीका झाल्या होत्या, पण तरीही लोकांनी त्या लसी घेतल्या. पण आज या लसीचं धक्कादायक सत्य उघड झालं. ते कोणालाच माहिती नव्हतं. एक असं सत्य जे दाबून टाकलं होतं, हे जे पहिल्यांदाच उघड झालं आहे. गेल्या 3-4 वर्षात लोकांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. ज्या लोकांना कुठलंही व्यसन नाही, निरोगी जीवनशैली आहेत, त्या लोकांना चालता बोलता त्यांचा मृत्यू होत आहे. काही लागतील खेळता खेळता, काहींना जेवताना, तर काहींना डान्स करताना लोकांचा हार्ट अटॅकनं मृत्यू होत आहे. मग ज्या लोकांनी कोरोनाची लस टोचून घेतली आहे, नक्कीच याने या वाढत्या हृदयविकाराच्या घटनांचा काही संबंध आहे का, यावर एक धक्कादायक माहिती उघड झाली. आता ज्या लोकांनी 1 डोस घेतला आहे किंवा 2 डोस घेतले आहेत किंवा 3 डोस घेतले आहेत, मग अशा लोकांना काय धोका सांगितला गेलाय, काय नवीन संशोधन याच्यावर उघड झालंय, काय दाबून टाकलेली माहिती उघड झालीये, हे जाणून घेणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. खरंच कोरोना लस सुरक्षित होती का? कोरोना लसीमुळे हार्ट अटॅक येतो का? काय आहे ते काळं सत्य? सगळी सविस्तर माहिती जाणून घेतोय. कोरोनाच्या भयंकर राक्षसाला आटोक्यात आणण्यासाठी सरकारने कोरोनाची लस घेणं हे त्यावेळेस बंधनकारक केलं होतं. लोक काही घाबरत लसी घेत होते, तर काही जण स्वइच्छेने घेत होते. सगळ्यांना भीती वाटत होती. पण अचानक देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून एक नवीन आणि अधिकृत निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. एक अशी माहिती जी स्वतः देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. आता ही माहिती देश आणि अधिकृतपणे जाहीर केलेली आहे. आणि या माहितीत असं काहीतरी समोर आलं आहे की ज्यामुळे ज्या लोकांनी लस घेतली होती त्या लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. या लसीवर एक नवीन संशोधन झालं आहे. या संशोधनाची गुप्त माहिती मिळाली आहे. ज्या गोष्टी उघड झाल्या आहेत, जे काळं सत्य समोर आलं आहे, ते ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. आता ज्यांनी लसीचे डोस घेतले होते त्यांनी ही माहिती अत्यंत लक्षपूर्वक समजून घेणं गरजेचं आहे. आता खरंच जर लस घेतले असेल तर हार्ट अटॅक येणार आहे का? नक्की किती डोस घेतलेले असतील तर मोठा धोका निर्माण होतो? काय सत्य बाहेर आलं? आता ज्यांनी लस घेतली होती त्यांनी नेमकं काय करायचं? अतिशय महत्त्वाच्या माहितीला आपण सुरुवात करत आहोत. कोरोना लसीच्या बाबतीत एक दाबून टाकलेली माहिती पहिल्यांदा उघड झाली. कालपर्यंत कोविशिल्ड लस ही बाबत सगळ्यांचे मतं वेगळं होतं, पण आज मतच बदललं. कारण की स्वतः भारत सरकारच्या आरोग्य मंत्रालयानं एक महत्त्वाचा रिपोर्ट सादर केला. मग या रिपोर्टमध्ये नेमकं काय आहे? कोणाला धोका आहे? किती डोस घेतल्यावर धोका आहे आणि किती डोस घेतल्यावर धोका नाही? आता ही व्यवस्थित समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी आधी लक्षात घ्याव्या लागतील. सगळ्यात आधी एक गोष्ट आपण नीट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे कोविड महामारीच्या संकटात जी लस तयार करण्यात आली होती आणि जी सर्वांना घेणं सक्तीचे होते, त्याबद्दल अनेक लोकांचा असा दावा आहे की ती अत्यंत घाईघाईनं बनवली गेली. हा एक मोठा आरोप सुरुवातीच्या काळापासूनच केला जात आहे. आता सगळेजण म्हणतो होते की कोविड लस ही घाईघाईनं बनवली आणि घाईघाईनं सगळ्यांना दिली. मग नेमकं याच्या मागे लस तयार व्हायला किती दिवस लागतात? ज्या जुन्या लशी बनवल्या गेल्या, जशी देवीची लस आहे किंवा वेगवेगळ्या लस आहे किंवा इतर प्रकारच्या ज्या लसी आहेत, त्या बनवायला खरोखर किती दिवस लागतो, किती कालावधी लागतो, हे तुम्ही सर्वसाधारणपणे लक्षात घ्या. नवीन लस तयार करण्यासाठी आणि तिच्या सर्व शास्त्रीय चाचण्या पूर्ण होण्यासाठी किमान 8 ते 10 वर्षांचा मोठा कालावधी लागतो. काही लसींना तर 15 वर्ष सुद्धा लागतात. या प्रदीर्घ काळात त्या लसीची सुरक्षितता तपासली जाते. तिचा शरीरावर काही दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स होतील का, भविष्यात त्यातून काही नवीन आजार उद्भवतील का, किंवा काही प्रकारचे संक्रमण म्हणजे इन्फेक्शन होईल का, अशा दीर्घकालीन परिणामांचा सखोल अभ्यास केला जातो. आधी प्राण्यांवर चाचण्या केल्या जातात आणि मग माणसांवर वेगवेगळ्या टप्प्यात त्याचे प्रयोग होतात. परंतु ही जी लस आहे ती अशा कोविड काळात तयार झाली जेव्हा जगात प्रचंड हाहाकार माजलेला होता. लाखो लोकांना दररोज कोरोनाचा संसर्ग होत होता आणि हजारो लोक आपले प्राण गमावत होते. अशा आणीबाणीच्या वेळी जगाला एक त्वरित इलाजाची आणि उपायाची गरज होती. म्हणूनच जगभरातील सर्व नामांकित वैज्ञानिक कंपन्यांनी दिवसरात्र एक करून अवघ्या 1 वर्षाच्या आत लस तयार केली. मग या लसीचे काहींनी 1 डोस घेतला, काहींनी 2 घेतले, तर काहींनी 3 डोस टोचले. काही ठिकाणी तर एका कंपनीचा पहिला आणि दुसऱ्या कंपनीचा दुसरा डोस असे प्रयोग देखील करण्यात आले. मग आता प्रश्न असा उभा राहतो की हृदयविकार
हृदयविकाराचे झटके येण्याचे प्रमाण इतके प्रचंड का वाढले आहे? चालता बोलता लोकांचा मृत्यू का होतोय? हे सर्व या लसीमुळेच घडतंय का? किती डोस घेतलेल्या व्यक्तीला याचा सर्वाधिक धोका आहे आणि किती डोस घेतल्यावर धोका नाही? हा गंभीर प्रश्न आज समाजासमोर आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटनं कोविशिल्ड नावाची लस विकसित केली, ज्याचं नेतृत्व आदर पुनावाला यांनी केलं. दुसरीकडे भारत बायोटेकने कोवॅक्सिन ही भारतीय बनावटीची लस तयार केली. या दोन्ही लसींनी करोडो लोकांचे प्राण वाचवले हे देखील नाकारता येणार नाही. पण ती ज्या वेगानं तयार झाली त्यामुळे तिच्या दूरगामी परिणामांबद्दल सुरुवातीपासूनच एक शंका उपस्थित केली जात होती. आता ज्यांनी कोविड लस घेतली त्यांच्यासाठी नेमकी काय धक्कादायक बातमी आली आहे? लसीमुळे खरंच हृदयविकार बळावतो का? काय आहेत या लसीचे दुष्परिणाम? कोणाला हार्ट अटॅक येण्याची शक्यता आहे आणि कोणाला नाही? ही माहिती आपण विस्ताराने पाहूया. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा लसीकरण मोहीम सुरू झाली तेव्हा लोकांच्या मनात खूप भीती होती. काही लोकांनी भीतीपोटी एकच डोस घेतला आणि दुसरा घेतलाच नाही. बहुतेकांनी 2 डोस पूर्ण केले. तर त्यानंतर बूस्टर डोस म्हणजे तिसरा डोस आला. काही श्रीमंत लोकांनी परदेशात तयार झालेल्या फायझर किंवा मॉडर्नासारख्या लसी घेतल्या. पण आता मुख्य प्रश्न हा आहे की या वेगवेगळ्या लसींचे आणि डोसच्या संख्येचे शरीरावर वेगवेगळे परिणाम झाले आहेत का? कोविशिल्ड घेतलेल्यांना जास्त धोका आहे की कोवॅक्सिन घेतलेल्यांना? की या दोन्ही लसींचे परिणाम सारखेच आहेत? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे 1, 2 किंवा 3 डोस घेतलेले असताना नक्की कोणत्या संख्येवर हृदयविकाराचा धोका जास्त आहे? या प्रश्नाने आज करोडो लोकांच्या मनात घर केले आहे. अनेक महिलांनी तर मासिक पाळीमध्ये अनियमितता येत असल्याच्या तक्रारी देखील केल्या होत्या. काहींना तीव्र अंगदुखी, सततचा थकवा किंवा ब्रेन फॉग म्हणजे विचार करताना गोंधळ होणे आणि विस्मरण होणे अशा समस्या अनेक महिने जाणवत होत्या. त्यातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या लोकांना पूर्वी कोणतीही ॲलर्जी नव्हती त्यांना अचानक त्वचेवर पुरळ येणे, श्वास घ्यायला त्रास होणे किंवा इतर ॲलर्जिक प्रतिक्रिया येऊ लागल्या. एका सर्वेक्षणात असा दावा करण्यात आला की लसीकरणामुळे सुमारे 8% लोकांना कोणत्या ना कोणत्या नवीन ॲलर्जीचा अनुभव आला आहे. मग आता लस घेतलेल्यांसाठी ती धक्कादायक बातमी काय? आपण आता डोसच्या संख्येवर येऊयात. हा एक मोठा वादाचा विषय ठरला आहे. काही तज्ज्ञांच्या मते लसीचा पहिला डोस शरीराला फक्त विषाणूची ओळख करून देतो, पण जेव्हा दुसरा डोस दिला जातो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत शक्तिशाली आणि आक्रमक वेगाने प्रतिसाद देते. काही सिद्धांतांनुसार हीच आक्रमक प्रतिक्रिया काही लोकांच्या शरीरात अंतर्गत सूज निर्माण करते, ज्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होणे आणि हृदयावर ताण वाढण्याचा धोका संभवतो. असा एक मतप्रवाह होता की ज्यांनी 2 डोस घेतले त्यांना एका डोसच्या तुलनेत जास्त धोका आहे. आणि मग आला तिसरा डोस. बूस्टर डोजने प्रतिकार शक्तीला आणखी चालना दिली. त्यामुळे 3 डोस घेणाऱ्यांना सर्वाधिक धोका आहे का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. सोशल मीडियावर तर अशा पोस्टचा पूर आला होता की तिसरा डोस टाळा, तो मृत्यूचे आमंत्रण आहे. पण यामागे कोणतेही ठोस शास्त्रीय तथ्य त्यावेळी नव्हते. तरीही भीतीचे वातावरण इतके होते की लोकांनी त्यावर विश्वास ठेवला. आता कोणत्या कंपनीची लस घेतली यावर काही अवलंबून आहे का? कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 मुख्य लसी भारतात दिल्या गेल्या. कोविशिल्ड ही ॲडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्मवर बनवली गेली होती. सुरुवातीला काही युरोपीय देशांत या प्रकारच्या लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या झाल्याच्या दुर्मिळ घटना घडल्या होत्या, ज्यामुळे भारतीयांच्या मनात धडकी भरली. याउलट कोवॅक्सिन ही इनॅक्टिवेटेड व्हायरस म्हणजे मृत विषाणूपासून बनलेली पारंपरिक पद्धतीची लस होती. त्यामुळे ती तुलनेने अधिक सुरक्षित मानली गेली. मग आता खरी बातमी काय आहे? परिस्थिती गंभीर झाल्यावर सरकारने आणि आरोग्य व्यवस्थेने यामध्ये हस्तक्षेप केला. त्यांनी अधिकृत माहिती देताना सांगितले की या लसी 100% सुरक्षित आहेत. लोकांच्या मनातील भीती दूर करून वास्तव समोर आणणे हे सरकारचे कर्तव्य होते. शासनाने स्पष्ट केले की ICMR आणि एम्स सारख्या प्रतिष्ठित संस्थांनी केलेल्या संशोधनात असे सिद्ध झाले आहे की या लसींमुळे कोणत्याही प्रकारचे जीवघेणे दुष्परिणाम होत नाहीत. उलट या लसींनी कोट्यावधी लोकांचे प्राण वाचवले आहेत. आरोग्य मंत्रालयाने ठामपणे सांगितले की देशात दिलेल्या कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आहेत. लसीचे जे काही किरकोळ साईड इफेक्ट्स होते ते तात्पुरत्या स्वरूपाचे होते आणि त्यांचे प्रमाण नगण्य होते. त्यामुळे ज्यांनी ही लस घेतली आहे त्यांनी मुळीच घाबरून जाण्याचे कारण नाही. सोशल मीडियावर पसरणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. तुमची लस सुरक्षित आहे आणि तुम्ही स्वतः देखील सुरक्षित आहात. नियमित आहार घ्या, निरोगी जीवनशैली अवलंबा आणि स्वतःची काळजी घ्या.
आता पहा, हीच ती महत्त्वाची माहिती आहे जी कोरोना लसीच्या बाबतीत उघड झाली आहे. कोरोना लस ही सुरक्षित होती. तुम्ही कोणतीही कंपनीची घेतली असेल, कितीही डोस घेतले असतील, तर सरकारने स्वतः ते संशोधनात उघड केलं आहे की या लसी 100% सुरक्षित होत्या. याच्यामध्ये कुठलंही घाबरण्याचे कारण त्याच्यामध्ये नाहीये. आणि आजकाल हार्ट अटॅक वाढण्यामागचं कारण हे दुसरं काही असू शकतं. वेगळी वाढलेली जीवनशैली, खाण्याच्या पद्धतीमध्ये झालेले बदल आणि वेगवेगळ्या तुमचे जे वाढलेले सवयी असतील, तर या कारणांमुळे आज हार्ट अटॅक वाढलेले आहेत, असं देखील त्यामध्ये उघड झालेलं आहे. तर या लसीविषयी तुमचं नेमकं काय मत आहे? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.